17/3/2025 मौजे देवळाली शिवारात तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी योगेश संजय लोमटे ह्या युवकाने मराठा आरक्षण मिळावं या विषयाच्या माध्यमातून त्यांनी आत्महत्या केलेली आहे। या अनुषंगाने या देवळाली गावातील ग्रामस्थ श्री विलास लोमटे हे महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करतील। नाव सांगा। मी विलास मोहनराव लोमटे। आज ज्या मुलानं आत्महत्या केली तो माझा चुलत भाऊ आहे। सुशिक्षित होता, BCom शिकलेला होता। 1 महिना झाला तो नोकरीच्या शोधात होता आणि आरक्षण मिळत नाही म्हणून त्यानं स्वतःची चिठ्ठी खिशात लिहून ठेवली आणि त्याने आज आत्महत्या केली। याचबरोबर या देवळाली गावातील ग्रामस्थ गणेश लोमटे हे महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करतील। होतकरू योगेश संजय कदम आपलं लोमटे MCom शिक्षण पूर्ण झालेलं असताना नोकरीच्या शोधात पुणे मुंबई करून शेवटी कुठंही त्याला थारा न मिळाल्यामुळं स्वतःच्या शेतामध्ये येऊन आज रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली। याचबरोबर संग्रामभैया देशमुख युवा नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट हे या योगेश संजय लोमटेच्या संदर्भात 2 मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करतील। आज सकाळी आम्हाला आमच्या मराठा बांधवांचा फोन आला की योगेश लोमटे यांनी या तरुणानं मराठा आरक्षणच्या संदर्भात ज्या काही लढा आहे त्या लढ्याला कुठं यश आलेलं दिसत नाही, त्याच्यामुळं बेकारी वाढायली, त्याचा फटका त्याला स्वतः त्याच्या कुटुंबाला बसला। एक सुशिक्षित तरुण MCom BCom शिक्षण त्याचं झालं, गेली वर्ष झालं तो फिरत होता नोकरीसाठी, त्याला कुठंतरी आरक्षणाची उणीव बसायला लागली म्हणून त्यानं स्वतः चिठ्ठीत, आता मी तर घटनास्थळी स्वतः उपस्थित होतो, त्याच्या पॉकेटमध्ये चिठ्ठी निघाली की मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळं मी माझं जीवन संपवतोय। पण मला वाटतंय मला तुमच्या या माध्यमातून सर्वच जाती धर्माच्या तरुणांना विनंती करायची की कुठलाही प्रश्न असा आत्महत्या करून किंवा आपलं जीवन संपून सुटणार नाही। जो काही लढा आहे तो लोकशाही मार्गानं गेले 2 वर्ष आपण लढतोय, त्यात काही टप्प्यात यश आले, काही टप्प्यात यश राहिले, भविष्यात यश मिळेल, पण यश अपयश हे थोडं बाजूला ठेवून हे असले पाऊल उचलणं हे कुटुंबावर मोठा आघात आहे। एवढा तरुण आज आपल्या हातातोंडाशी आलेला घास आज त्या आईवडिलाला, त्यांच्या बहिणीला, भावाला काय वाटत असेल, तर मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की तरुणांनी असले पाऊल उचलू नका। आपल्याला आपला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले की आपल्याला लढायचं आहे, लढून ती गोष्ट आपल्याला मिळवायची। आपलं असं जीवन संपून जर असं आपण समाजाला एक वेगळं वळण देत असेल तर मग महापुरुषांचे विचार आपण काय घेणार आहेत। तर मी सुद्धा एक मराठा बांधव म्हणून मी त्यांच्या कुटुंबात आज त्यांच्या दुःखात सहभागी आहे। देवळाली, कोलेगाव, डोकी हा काय सगळा आमचा एकच परिसर आहे। सगळे बांधव आम्ही मिळून, सगळ्या जातीचेच असतील, मिळून आम्ही सामाजिक काम। एकदा मी त्या आमच्या या मराठा बांधवाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून तरुणांनी असलं कुठलं पाऊल टाकू नये एवढी प्रतिक्रिया व्यक्त करतो। मराठा युवकाला काय शेवटचा संदेश काय असेल आपला? संदेश आपल्या माध्यमातून एवढाच आहे, वेळोवेळा आम्ही या आंदोलनात पहिल्यापासून आम्ही सहभागी आहेत। मी माझ्या भाषणातून बऱ्याच वेळेस सांगितलं की बाबांनो, आपल्याला लढायचं आहे, आपल्याला कुणाला मारायचं नाही, कुणाला मारून आपलं काही कमवायचं नाही किंवा आपण पण मारायचं नाही। एवढाच संदेश आहे की आपलं जीवन आहे तर आपण सगळं आहेत, आपल्याला आपण शासनाबरोबर हक्कानं भांडायलो, शासन जो निर्णय घेईल तो आपण मान्य करायचा आहे, कुणाचं हिसकटून पण घ्यायचं नाही आणि आपलं पण आपण जीवन संपवायचं नाही, एवढा या माध्यमातून तरुणांना संदेश द्यायचा आहे। धन्यवाद। अतिशय चांगल्या पद्धतीनं देशमुख साहेबांनी महाराष्ट्र न्यूजला आणि मराठा युवकाला अतिशय चांगल्या पद्धतीनं संदेश दिलेला आहे।
आणि या युवकाने या संदेशाचं पालन करून किंवा आपली स्वतःची जीवनयात्रा न संपवता 2 वर्षापूर्वीपासून जो संघर्ष OBC मध्ये समाविष्ट करण्यासाठी, मराठा आरक्षणासाठी जो संघर्ष चालू आहे, तो संघर्ष चालू ठेवा, मात्र जीवनयात्रा संपवू नका, अशा पद्धतीचं त्यांनी महाराष्ट्र न्यूजला बाईट दिलेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, लाईक करा. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक.